यापुढची बातमी शिवसेनेसंदर्भातली आहे। उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं आणि आता एकनाथ शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल असं सूचक वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची संधी न मिळाल्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या। यावरूनच विजय वडेट्टीवारांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली। उद्याच्या शिवसेनेचा नवा उदय तिसरा असेल आणि तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोनही दगडांवरती पाय ठेवून आहेत। त्यांनी संबंध उत्तमरित्या जपलेत आणि उद्याच्या उदयासाठीच ते संबंध आहेत असंही वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे विजय वडेट्टीवारांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे यावरनं चर्चांना उधाण आलंय। बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे। आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल। विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत। मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात। त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका, कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे। परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही। परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये